पुणे शहर गारठलंय। पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी किमान तापमानाची नोंद काल झाली। शिवाजीनगरमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर सर्वात कमी तापमान पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस होतं। पुढच्या 2 दिवसात पुणे शहरासह जिल्ह्यातही गारठा वाढेल असा अंदाज आहे। कडाक्याच्या थंडीमुळे रत्नागिरीवर दाट धुक्याची चादर पसरली। यामुळे कोकणातील नागमोडी वळणं धुक्यात हरवून गेलेत। रत्नागिरीजवळच्या निवळी घाटातील हा धुक्याचा नजारा डोळ्यांची पारणं फेडणार आहे। वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरलाय, त्यामुळे जनजीवनावर परिणाम होतोय। मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडतायत, तर ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। मुंबईत नववर्षानिमित्तानं पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवणं, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचं पालन करतच नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन करण्यात आलं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोरोना व्हायरसचा नवीन उपप्रकार JN1चा राज्यातला पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय। हा रुग्ण 41 वर्षांचा पुरुष आहे। याच पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्यात। त्यासोबतच कोरोना टेस्ट वाढवण्याचे निर्देशही देण्यात आलेत। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय। केरळनंतर राज्यात सतर्कता बाळगण्यात येत असली तरी काल 14 रुग्णांचं निदान झालंय। मुंबईत 13, ठाण्यात 1 रुग्ण आढळलाय आणि याचं प्रमुख कारण ठरलेला JN1 हा व्हेरियंट, ज्याच्यामुळे हे रुग्णवाढ होती असं बोललं जातंय। छत्रपतींचा विचार म्हणजे